Hello everyone. In last lecture, we will revise some topics in unit number first. ओके. त्याच्यामध्ये आपले जे बाकीचे पॉईंट्स राहिलेले आहेत ते आपण स्टार्ट करूया. ओके. मेजर्स ऑफ डिस्पर्शन पर्यंत आपण रिवाइज करून झालेले आहे. आता पुढचा पॉईंट आपण बघूया की मेजर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये आपण मीन डेव्हिएशन कालपर्यंत बघितलेला. ओके. तर मीन डेव्हिएशन मीन्स व्हॉट आणि त्याचे फॉर्म्युलीज काय होते ते आणि कोणते फॉर्म्युलीज कोणत्या वेळेला तुम्हाला यूज करायचे आहेत. म्हणजे जो जो तुमचा डेटा दिलेला असेल तो जर रॉ डेटा दिलेला असेल, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी असेल किंवा तुमचा ग्रुप फ्रिक्वेन्सी असेल, ह्या जे सर्व ज्या तुमच्या जे डेटा आहेत तुमच्या गिव्हनमध्ये दिलेल्या, त्याच्यानुसार आपण काय करतो तुमचे सर्व डेटा आपण मीन डेव्हिएशन फाइंड करतो. ओके. मीन डेव्हिएशन अबाउट द मीन आणि मीन डेव्हिएशन अबाउट द मीडियन हे दोन्ही टॉपिक्स आपण काल बघितलेले होते. ओके. त्याच्यावरती काही सॉल्व एक्झाम्पल्स होते ते पण आपण एकदा रिवाइज करून घेऊया आणि नंतर आपण सेकंड युनिट आपण उद्या उद्या वगैरे किंवा जेव्हा संपेल तेव्हा आपण सेकंड युनिट स्टार्ट करून देऊया. ओके. आता मीन डेव्हिएशन अबाउट द मीन सहसा आपल्याला जर सपोज रॉ डेटा जर तुम्हाला गिव्हनमध्ये दिलेला असेल, रॉ डेटा दिलेला आहे आणि तुम्हाला मीन डेव्हिएशन फाइंड करायला सांगितलेलं असेल, तर त्या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो? रॉ डेटासाठी आपण मीन डेव्हिएशन अबाउट द मीन इज इक्वल टू समेशन ऑफ मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवायडेड बाय एन हा फॉर्म्युला यूज करतो. इफ फ्रिक्वेन्सी इंट्रोड्यूस इन दिस म्हणजेच काय असणार आहे की डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, राईट. जर ह्या रॉ डेटामध्ये जर तुम्हाला रॉ डेटा सोबत त्याची फ्रिक्वेन्सी पण तुम्हाला दिलेली असेल की किती टाइम्स कोणता डेटा रिपीट आहे किंवा काय, तर त्या टाईपच्या डेटासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे? तर मीन डेव्हिएशन अबाउट द मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय मॉड ऑफ डी आय डिवायडेड बाय एन. डी म्हणजेच काय असणार आहे? डेव्हिएशन, राईट. डेव्हिएशन इन युअर गिवन डेटा म्हणजेच एक्स आय मायनस एक्स बार. ओके. जर मीन काढत असाल तर एक्स बार मायनस करावं लागेल. जर मीडियन फाइंड करायला सांगितलं असेल म्हणजेच मीन डेव्हिएशन अबाउट द मीडियन, तर त्या ठिकाणी तुम्हाला मीडियन ही यूज करावी लागेल. ओके. तर हे आपले टॉपिक्स होते आणि त्याच्यानंतर पण बघितला होता की व्हॉट इज मीन बाय स्टेप डेव्हिएशन आणि स्टेप डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय. स्टेप डेव्हिएशन इज इक्वल टू काय सांगतो? मीन डेव्हिएशन अबाउट द मीन इज इक्वल टू ए प्लस एच in bracket summation of fi into ui divided by summation of fi, where your ui is equal to xi minus a divided by h आणि h म्हणजेच काय असणार आहे? तुमचा क्लासची इंटरवल किंवा क्लासचा आपला विड्थ जो आहे तो. ओके. आणि मीन मीन्स व्हॉट? मीन सॉरी ए मीन्स व्हॉट? ए मीन्स युअर वर्किंग मीन किंवा आपण मीन म्हणूया. ओके. तर हे होतं आपल्याला स्टेप डेव्हिएशनसाठी. आता जर तुमचा डेटा दिलेला आहे तो जर ग्रुप फ्रिक्वेन्सीमध्ये दिलेला असेल, जर ग्रुप फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायला होतं? सेम आपला जो मीन डेव्हिएशन अबाउट द फॉर द डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन आहे, सेम फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलामध्ये डिफरन्स काहीच नाही. फक्त डिफरन्स म्हणजेच काय करावं लागेल, की ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रुप डेटा दिलेला असेल, तर त्या ग्रुप डेटा दिल्यानंतर तुमचा एक्स-आय आहे, तो काय असणार आहे? तुमची मिडल व्हॅल्यू ऑफ युअर क्लास. ओके. या ठिकाणी खूप सारे जण कन्फ्यूज होतात व्हेन यू आर सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स. फॉर्म्युली सोपे आहेत, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. फक्त फॉर्म्युली लिहून तुम्ही गिव्हन सोडून देता का? तर कारण की ह्याच्यामध्ये कोणत्या व्हॅल्यू गिव्हन घ्यायच्यात ह्या समजत नाहीत मोस्टली मुलांना. ओके. जर तुमचा डेटा हा ग्रुप फ्रिक्वेन्सी दिला असेल, तर तुमचा एक्स-आय काय असणार आहे? तर एक्स-आय हा तुमचा क्लासचा मिडल ग्रुप असणार आहे किंवा सॉरी मिडल व्हॅल्यू असणार आहे. ओके. म्हणजेच काय करायचं? ह्या दोघांची मीन काढायची. 0 प्लस 10 पण करायचं म्हणजे फर्स्ट नंबर प्लस लास्ट लास्ट नंबर डिवाइडेड बाय 2 मीन नाही. फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर डिवाइडेड बाय 2 केल्यानंतर काय मिळणार आहे? तुमची मिडल व्हॅल्यू मिळणार आहे. ओके. तर ह्या टाइपमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? तर मिडल व्हॅल्यू काढावं लागणार आहे. जर तुम्हाला ग्रुप फ्रिक्वेन्सी दिली असेल तर. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी सिक्वेन्समध्ये तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला डेटा हा गिव्हन दिलेलाच असतो. म्हणजे ते एखादा क्वेशन आपण बघूया ह्या ठिकाणी खाली दिलेला असेल तर. बघा, ह्या ठिकाणी जो डेटा दिलेला आहे तुम्हाला एक्स-आय दिलेला आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. म्हणजेच हा जो डेटा आहे तो काय आहे? तर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी सिक्वेन्स, राइट. डिस्क्रीट दिलेले आहेत सगळ्या व्हॅल्यूजमध्ये दिलेल्या आहेत. पण तुम्हाला या ठिकाणी क्लासची मिडल मिडल व्हॅल्यू काढायची गरज नाही कारण की इथं क्लासच दिलेला नाहीये. ओके. सो दॅट्स वाय लक्षात घ्या. या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही आहे तो एक्स-आय तुम्ही यूज करू शकता. पण ग्रुप डेटामध्ये तुम्हाला काय दिलेला असतो? असा एखादा क्लास दिलेला असतो. 4259, 6279 म्हणजे ह्या टाइपमध्ये जर आपल्याला तुम्हाला जे क्लास दिलेला असेल इथे सुद्धा बघा. तर एक्स-आय हा काय असतो तुमचा? ह्या दोघांची सेंटर व्हॅल्यू किंवा मिडल व्हॅल्यू.
ओके. तर हिथं कन्फ्यूज व्हायची काय म्हणजे आता कन्फ्यूज होऊ नका. फॉर्म्युली सेम आहेत. ओके. आणि आता पुढचा पॉइंट बघून घेऊया, की स्टँडर्ड डेव्हिएशन. व्हॉट इज मीन बाय स्टँडर्ड डेव्हिएशन? The standard deviation is a measure of dispersion that depends on all the data items. It is calculated by finding the overall difference between each data item and the mean. ओके. म्हणजेच काय करणार आहे, स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आपल्याला काय सांगितलेला आहे, की तुम्हाला मेजर्स ऑफ डिस्पर्शन फाइंड करायचं आहे डिपेंड्स ऑन ऑल युअर डेटा आयटम्स. जे तुमचे ईच अँड एव्हरी डेटा आयटम्स दिलेले आहेत, त्याच्यानुसार आपण काय करायचं, तर आपल्याला मेजर्स ऑफ डिस्पर्शन फाइंड करायचे. आणि फॉर्म्युला काय आपल्या एसडीचा, एसडी इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, द स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर प्लस x2 minus x bar square up to xn minus x bar square divided by n means what, summation of your xi minus x bar bracket square divided by n. ओके. आता ह्या ठिकाणी पण बघून घ्या. जर तुम्हाला डेटा हा रॉ डेटा दिलेला असेल, रॉ डेटा म्हणजेच कसा असेल, की तुम्हाला रँडम नंबर दिले आणि स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करायला सांगितलंय. त्या ठिकाणी तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करू शकता, तर तुमचा हा जो फरकचा फॉर्म्युला दिलेला आहे, हा फॉर्म्युला तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. मीन्स स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एन. हा जो इन जनरल फॉर्म्युला आहे, तो तुम्ही तुमच्या स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करण्यासाठी फॉर रॉ डेटा हा शब्द विसरू नका. रॉ डेटासाठी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. इफ युअर डेटा इज फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला गिवन डेटा दिलेला असेल, म्हणजेच ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, शब्द ज्यावेळेला तिथं फ्रिक्वेन्सी येतोय ना, त्या ठिकाणी लक्षात द्यायचं की फॉर्म्युल्यामध्ये फ्रिक्वेन्सी ही इंट्रोड्यूस करावी लागणार आहे. जास्तच कन्फ्युजन होत असेल त्याला, कारण की सेम फॉर्म्युलीज आहेत, पण कन्फ्युजन करायचा पार्ट इथेच होतो सेम फॉर्म्युली असल्यामुळे. ओके. when your data given data is in frequency distribution format, then that time you have to use formula for standard deviation is square root of summation of fi into xi minus x bar square divided by summation of fi means your n, right? तर लक्षात घ्या, ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला हा ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी इंट्रोड्यूस होते त्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय करायचे. ओके. फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. इफ युअर डेटा इज ग्रुप फ्रिक्वेन्सी, ग्रुपच्या वेळेला काय असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला ग्रुपच्या वेळेला ग्रुपमधचा आपल्याला सेंटर पॉईंट काढावा लागणार आहे, म्हणजे मिडल व्हॅल्यू फाइंड करावं लागणार आहे. आणि ती मिडल व्हॅल्यू काय असणार आहे, तर तुमचा एक्स आय असणार आहे. राईट. फॉर्म्युला आपला आहे तोच राहणार. ओके. त्याच्यानंतर ह्यातला तुम्ही कोणताही फॉर्म्युला यूज केला तरीही आपल्याला चालणार आहे. हे सगळं एकमेकांचेच तुम्हाला सिम्प्लिफाईड फॉर्मॅट आहे. तुम्हाला ह्यातला कोणता यूज करायचा आहे, जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल, तो तुम्ही यूज केला तरीही चालेल. कारण की आपल्याला हे सगळे जे स्टँडर्ड डेव्हिएशनचे क्वेश्चन आहेत, ते 2-2 वे 2-2, 3-3 वेनी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. ओके. त्यातला कोणताही वे तुम्हाला एक फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. त्याच फॉर्म्युल्यानुसार जरी सॉल्व्ह केले तरीही चालणार आहेत. ओके. कारण की हे सर्व फॉर्म्युलीज जे दिलेले आहेत, हे फॉर युअर स्टँडर्ड डेव्हिएशनच दिलेले आहेत. फक्त लक्षात ठेवायचं आहे, की तुम्हाला क्वेश्चनमध्ये डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये मिळालेला आहे. डेटा एकदा कळाला आपल्याला, की कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, की त्यावेळेला त्या ठिकाणी तो तुमचा फॉर्म्युला तुम्ही तिथे यूज करू शकता. ओके. सॉरी. पुढचा पॉइंट आपल्याला दिलेला आहे, कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके. फॉर्म्युला काय आहे कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशनचा? स्टँडर्ड डेव्हिएशन डिवाइडेड बाय मीन. ओके. स्टँडर्ड डेव्हिएशन डिवाइडेड बाय मीन कराल तर त्यावेळेला तुम्हाला कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन हा मिळणार आहे. ओके. ह्या ठिकाणी आपल्याला स्टेप्स दिल्या आहेत. आता ह्या स्टेप्स आपल्या बघून झालेल्या आहेत. काय काय आपण फर्स्ट करतो स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करण्यासाठी? फर्स्ट वी आर कॅल्क्युलेटिंग मीन. त्याच्यानंतर काय करतो, सबस्ट्रॅक्ट मीन फ्रॉम युअर ऑब्झर्वेशन, ईच अँड एव्हरी ऑब्झर्वेशन, ज्याला आपण डेव्हिएशन बोलतो. सिंपल डेव्हिएशन म्हणजे आपण आतापर्यंत मगाशी बघत होतो, तर ते डेव्हिएशन. ओके. आणि ते डेव्हिएशन फाइंड करून झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढची टर्म काय करणार आहे, की स्क्वेअर करावं लागणार आहे त्या डेव्हिएशनचा स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर सर्वांची समेशन करायचे, म्हणजेच ॲडिशन ऑफ युअर डेव्हिएशन. आणि नंतर फायनली तुमचा जो डेव्हिएशन मिळालेला आहे, सॉरी, स्क्वेअर्स केलेले आहेत, त्या स्क्वेअरला डिवायडेड बाय एन म्हणजे समेशन ऑफ युअर फ्रिक्वेन्सीनी तुम्हाला काय करायचंय, डिवाइड करायचंय. ओके. मग त्यावेळेला आपल्याला काय मिळणार, आणि स्क्वेअर रूट आणि लास्ट स्टेप असणार आहे, की स्क्वेअर रूट ऑफ ऑल दिस क्वांटिटी जी मिळेल ती काय असणार आहे, तुमची स्टँडर्ड डेव्हिएशन असणार आहे. ओके. आता पुढचा पॉईंट बघितला तर आपण व्हॅरियन्स. व्हॉट इज मीन बाय व्हॅरियन्स? द स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन
इज कॉल्ड ॲज अ व्हॅरियन्स. आता व्हॅरियन्स म्हणजेच काय आपला फॉर्म्युला मिळाला, व्हॅरियन्स इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन स्क्वेअर. ओके. 1 मार्क्ससाठी तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला वगैरे क्वेशन विचारला जाऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला फॉर्म्युला दिलेत व्हॅरियन्सचे. सेम फॉर्म्युला आहे आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशनचा, फक्त काय केलेला आहे, स्क्वेअर केलेला आहे. म्हणजेच काय या ठिकाणी होणार आहे, स्क्वेअर रूट हे रिमूव्ह होणार आहे. राइट? ज्यावेळेला तुम्ही स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर करताय, तर त्यावेळेला काय होणार आहे, ओन्ली स्क्वेअर रूट जे आहे ते रिमूव्ह होणार आहे. बाकीचा डेटा आहे तोच राहणार आहे. ओके. फॉर्म्युलामध्ये ह्याच्यामध्ये जास्त असा काही डिफरन्स नसणार आहे. नसणार आहे. ओके, ओके. म्हणजेच आपल्याला फॉर रॉ डेटाचा फॉर्म्युला बघा. आपला स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय होता? हाच सेम फॉर्म्युला आहे, पण ह्याला काय आहे? स्क्वेअर रूट आहे. ओके. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला बघा. हाच सेम फॉर्म्युला आहे, फक्त स्क्वेअर रूट आहे. ओके. तर हा लक्षात घ्या, व्हॅरियन्स इज इक्वल टू व्हॉट? स्क्वेअर ऑफ युअर स्टँडर्ड डेव्हिएशन. पुढे आपल्याला दिलेलं आहे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. आता कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? सिग्मा डिवाइडेड बाय एक्स बार इंटू युअर 100, सॉरी युअर 100 नाही, ओके, मल्टिप्लाय बाय 100. Okay, means your coefficient of variation means what? It is a statistic for the measuring the dispersion of data. ओके. आणि कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्सचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे की सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. ओके. त्याच्यानंतर आपण हे खाली खाली क्वेश्चन सॉल्व्ह करून बघितले होते ह्याच्यावरचे. आता ह्या ठिकाणी बघा, स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करायला सांगितलेलं आहे आणि आपल्याला रॉ डेटा दिलेला आहे. रॉ डेटानुसार आपण काय केलंय, फॉर्म्युला जस्ट पुट केलेला आहे आणि सिंपल आपण कॅल्क्युलेशन्स करून घेतलेले आहेत. ओके. हे आपले ईच अँड एव्हरी लेक्चर्स क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत. प्रिव्हियस व्हिडिओज रेफर करा. फक्त मी एकदा रिवाईज करते हे टॉपिक्स. ओके. हा जो डेटा दिलेला आहे, हा डेटा मिळताना कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, तर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजेच काय आहे, की तुम्हाला सांगताना बघा काय सांगितलेलं आहे, ओन्ली एक्स दिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी दिली. नंबर ऑफ स्टुडंट्स ही फ्रिक्वेन्सी असणार आहे आणि विकली एक्सपेंडिचर्स हे काय आहे, तुमचा एक्स असणार आहे. मीन्स तुम्हाला एक्स आणि एफच्या फॉर्मॅटमध्ये जो डेटा दिलेला आहे तो काय असणार आहे, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी सिक्वेन्स. ओके. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पुढे एक फॉर्म्युला द्या. हा सुद्धा काय असणार आहे, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी सिक्वेन्स. मी तुम्हाला डेटा कसा ओळखायचा आहे हेच फक्त ह्या ठिकाणी सांगते. आता ह्या ठिकाणी जो तुम्हाला डेटा दिलेला आहे तो कसा दिलेला आहे, क्लास इंटरव्हल्स दिलेले आहेत. 0 to 10, 10 to 20, 20 to 30. म्हणजेच काय केलं आहे, एक ग्रुपच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. म्हणजे हा डेटा कोणता असणार आहे, तर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन. ओके. ग्रुप पण आहे, फ्रिक्वेन्सी पण आहे. म्हणजेच काय असणार आहे, ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशनच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी इंट्रोड्यूस करायची आहे आणि तुमचा एक्स-आय काय असणार आहे, एक्स-आय मीन्स युअर एक मिडल व्हॅल्यू ऑफ युअर क्लास इंटरव्हल. ओके. या ठिकाणी बघून घ्या वाटल्यास. क्लास इंटरव्हल आहे तो घेतलेला आहे आणि मिडल व्हॅल्यू ऑफ युअर क्लास इंटरव्हल ही जी व्हॅल्यू क्लासची मिडल व्हॅल्यू काढली ती तुमची एक्स-आय मिळालेली आहे. नंतर काय केली आहे, फ्रिक्वेन्सी आपल्याला जी मिळाली आहे तीच घेतलेली आहे आणि पुढचे स्टेप्स आपण ॲज इट इज म्हणजे ॲज पर युअर फॉर्म्युला ज्या लागतायत त्या आपण ह्या ठिकाणी परफॉर्म केलेल्या आहेत. दिस इज फॉर युअर स्टँडर्ड डेव्हिएशन आणि मीन सॉरी व्हॅरियन्स. ओके. तर हे क्वेश्चन्स आपल्याला व्हॅरियन्सवरती आहेत. ह्या ठिकाणी सुद्धा बघा, हा डेटा देताना कसला दिलेला आहे, तर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन. ह्या ठिकाणी क्वेश्चन एक्झाम्पल नंबर दिलेला आहे 1.16.9. हा जो एक्झाम्पल आहे तो कोणता आहे, तुमचा ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी फॉर्म्युला ह्यांनी हा यूज केलेला आहे, पण आपल्याला जो तुम्हाला यूज करायचा आहे तो सुद्धा यूज केलाच, तरीही काही क्वेश्चन आन्सरवरती डिफरन्स हा होणार नाहीये. ओके. स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करायचं असेल किंवा व्हॅरियन्स फाइंड करायचं असेल तर. ओके. त्याच्यानंतर अजून ओके. आपण एक एक्सरसाइज जो आपल्याला ह्या ठिकाणी मी दिलेला आहे बुकच्या खाली, तो एकदा जस्ट बघून घेऊया आणि त्याच्यानुसार मग म्हणजे फक्त डेटा मी कसा ओळखायचा आहे तो फक्त मी सांगण्यासाठी म्हणून मी हा पार्ट परत घेते. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. हा जो डेटा दिलेला आहे, तर हा बघा, हा पूर्णपणे आपल्याला काय दिलेला आहे, रॉ डेटा दिलेला आहे. राइट? आपल्याला एक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन दिलेलं आहे आपल्याला आणि काय केलेलं आहे, फक्त एक रॉ डेटा दिलेला आहे. म्हणजेच हा कोणता असणार आहे, तुम्हाला ह्या ठिकाणी जे काही फाइंड करायला सांगितलेलं असेल, ते आपल्याला काय करायला सांगितलंय, की रॉ डेटा मिळालेला आहे. या ठिकाणी काय दिले आहेत, मंथली वेजेस दिले आहेत आणि नंबर ऑफ वर्कर्स दिले आहेत. म्हणजेच काय दिले, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि एक्स दिलेला आहे. म्हणजे हा जो डेटा आहे तो काय आहे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन. राइट? डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन.
या ठिकाणी डेटा देताना तुम्हाला काय दिलेलं आहे, तर ग्रुपच्या फॉर्मॅटमध्ये दिलं आहे 90 टू 99 फ्रिक्वेन्सी किती आहे 2 मीन्स हा जो डेटा आहे तो तुमचा काय असणार आहे तुमचा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. या समीक्षा काही प्रॉब्लेम आहे का? हॅलो. ओके. गुड.